रात्रंदिवस कष्टात राबणाऱ्या माणसावर गाडगेबाबांनी जसं प्रेम केलं तसं त्यांनी पशुपक्ष्यावर केलं. पशुपक्ष्यांना अभय घ्या हा तर बाबांचा सर्वांसाठी संदेश होता. बाबाचं बालपण आणि तरुणपण पशुपक्ष्याच्या सहवासात गेले. बाबा गुराखी होते. गाई गुरांचा चारा घ्यावा, पाणी पाजावं, त्यांना हाताने स्वच्छ धुवावं. बाबा आपल्या मुलाबाळासारखं पशुपक्ष्यावरही प्रेम करत असतात. शेतावर रात्रंदिवस कष्ट करणारे बैल तर शेताचे खरे मित्र. बैलाच्या कष्टावर शेती पिकणारी खावी, मजा करावी. कर्जाचं डोंगर डोक्यावर घेतलेल्या चंद्रभान मामाने म्हातारी बैल बाजारात विकण्याचा प्रश्न पुढे मांडला. त्यावेळी बाबांनी म्हातारी माणसं बाजारात विकता काय असा प्रश्न पुढे केला. म्हातारी बैल आणि माणसं त्यांना तर चांगलं सांभाळणे हे तर खरं काम असतं. आपला असा बाबांचा माणसं या जगातले खरेखुरे साधू संत असतात. बैल असं वाटत असे. बाबा त्यांना विकायचं म्हणजे आपल्या म्हाताऱ्या झालेल्या आई बाबाला विकण्यासारखं वाटायचं. बाबांना एकदा बाबा गाडीतून निघाले. गाडीवाल्यानं बैलांनी धुवावं म्हणून त्यांना काठीनं मारू लागला. बाबा म्हणाले, किती मारता बैलांना, कसाय आहात काय तुम्ही, असं म्हणून बाबा गाडीतून खाली उतरले. बैलांना गाडीच्या गार पाण्यातून पुढे नेऊ नका म्हणून गाडीवाल्याला सांगू लागले. एकदा तर जनावराचा कळप पाहून बाबाचं काळीज कडकडलं. त्यांनी तो कळप गोशाळेला भेट म्हणून पाठविला. अनेकदा बैलगाड्याच्या शर्यतीत बैलांनी धावावं म्हणून त्याच्या पाठीचा खिळा असलेल्या काठीनं भडवितात. बैलाची पाठ रक्ताळते ते पाहून बाबाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. मुकी जनावर देखील देवाचं रूप असतं असं अंकुश बाबांनी आपल्या कीर्तनातून केलं. शंकरपट म्हणजे बैलाचा शर्यत लावणाऱ्या लोकांपुढे बाबा बोलले. बाप्पा बैलावर द्या करा शंकरपट की नाही, रेगीवर उभे राहून बैलांना आळू टोचता की नाही, कशासाठी एवढीशी चांदीची वाटी बक्षीस मिळवण्यासाठी 1000-2000 रुपयाचा बैल त्यांची द्या येत नाही. तुम्हाला हे पाप तुम्हाला पुरेल. तुम्हाला माणसं म्हणत येत नाही. तुम्हाला रांडूकर म्हटलं तरी चालेल.